एक आपको बधाई देना चाहता हूँ कि नया साल का सबको मुबारक है और नया साल की सबको शुभकामनाएं। सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। या चेंबूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची समस्या आहे आणि ती नागरिकांना भेडसावत आहे। खूपच वाहतुकीचा त्रास होत आहे आणि ट्रॅफिकचं काही कोणत्या प्रकारचं कंट्रोलिंग वगैरे नाही है। ट्रैफिक की समस्या यहाँ पर जो है उसे किस तरह से सुलझाने वाले हैं और इसके साथ ही कोलीवाड़ा के लोगों का जो विकास है उसे किस तरह से सुलझाएंगे, बताइए। मी एकच सांगू शकतो की अणुशक्ती नगर विधानसभेचे उपाध्यक्ष श्रीधर ठोंबरे, आपणास माहीत असेल की कोळीवाडा हा पूर्वपरांपासून एक कोळीवाडा गाव होतं। त्या गावामध्ये आता सुद्धा मच्छीमारचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे आणि कोळी आणि आगरी बांधव या कोळीवाडा अणुशक्तीनगर ट्रॉम्बेमध्ये राहतात। त्यांचं मोठ्या प्रमाणात विकास झालेला नाही आहे आणि त्यांना जागेसाठी सनद उपलब्ध करून दिलेला नाही, कारण की ते मूळ रहिवासी आहेत या मुंबईचे, तर त्यांचा विकास होणं आवश्यकता आहे। क्या कुछ है जो बीएमसी चुनाव में जो मुद्दे हैं यहाँ के जनता की ओर से आप लेकर जाने वाले हैं, जिन्हें प्रमुख तौर पर जो है आप जो है सरकार के सामने रखेंगे और जो है उन्हें सॉल्व करेंगे? पहला मुद्दा ऐसा है कि अणुशक्ति नगर विधानसभा में गए साल वाशीनगर माड़ा कॉलोनी में जो बीएमसी के रोड सेंट्रल खाता डिपार्टमेंट ने बजट पास किया, लेकिन आम नागरिक के लिए आधा रोड छोड़ दिया और आधा रोड बनाया नहीं। अभी तक उसका सोल्यूशन नहीं निकला है और वही पब्लिक को बहुत तकलीफ होती है। इसका ही मार्ग निकलना चाहिए। नए वर्ष में किस तरह से शुभकामनाएं देना चाहेंगे जनता को? नया वर्षाच्या एक शुभकामना देऊ की लोकांना चांगल्या पद्धतीने सुविधा उपलब्ध होणं आवश्यक आहे, कारण की भारतनगर तसे शंकरदेऊळ माडा कॉलनी वाशीनगर परिसरामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे त्या प्रमाणामध्ये नागरिकाची समस्या सॉल्व झालेली नाही आहे। तिथे लहान मुलं शाळेत जात असताना कंपनीचे टँकर आहेत ते मोठ्या प्रमाणात जातात आणि मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होतात। असे किती रोज ॲक्सिडेंट होत असल्यामुळे नागरिकाचा खूपच त्रास होतोय, मुलांना सुद्धा त्रास होतोय। त्याचा कोणत्या प्रकारचा मार्ग मुंबई महापालिकेने काढलेला नाहीये। और क्या कुछ मुद्दे हैं जो आप बताना चाहेंगे? आमच्याकडे मुद्दे एकच आहे की जर मुंबई महापालिकेमध्ये लवकरात लवकर इलेक्शन झालं तर मी त्या मुंबई महापालिकेतर्फे नगरसेवक म्हणून उभा राहणार आहे आणि याचा आवाज मी मुंबई महापालिकेत उठवल्याशिवाय राहणार नाहीये, कारण या चेंबूरचा विकास पूर्वी स्वर्गीय आशु अडवाणी व स्वर्गीय शरद आचार्य, स्वर्गीय प्रमोद शिवळकर या व्यक्तीने केला, तसा नवीन या जे स्थानिक नेते आहेत यांनी कोणत्या प्रकारचा विकास केल्याचे दिसून येत नाही माझ्या मध्ये।